तो जब अपन अच्छे काम करते हैं तो संकट तो आता है। हम भी 25 साल से नगर सेवक है तो मुझे भी संकट आता है। देखिए पूरे भारतवर्ष में संत रविदास की जयंती चल रही है और एक अलग ढंग से समाज को एक करने का काम ये हमारे सावर्डेकर ने किया है। आप देखेंगे तो ये वार्ड मागास वर्गीय का वार्ड है और इसमें अलग अलग धर्म के लोग रहते हैं और इसमें आप देखिएगा कि जैसा अभी इन्होंने बताया कि जगह क्या था, कचरे का जगह था, मगर इन्होंने अच्छे ढंग से ये काम किया है, मंदिर का वास्तु का निर्माण किया है। तो जब अपन अच्छे काम करते हैं तो संकट तो आता है। हम भी 25 साल से नगर सेवक है तो मुझे भी संकट आता है। कितना भी काम करो तो भी कुछ ना कुछ तो प्रॉब्लम होता है, मगर जब अपने ऊपर संकट आने के बाद में वो संकट के ऊपर अपन प्रहार करके आगे जाते, वही सच्चा व्यक्ति होता है। तो वैसा सावर्डेकर एक सच्चा व्यक्ति है। उसके साथ में उनके सब मंडल के पदाधिकारी जो ये मंदिर निर्माण के लिए उन्होंने काम किया, मैं सबको आज संत रविदास के जयंती के निमित्त में शुभेच्छा देता हूँ और ऐसा कार्य उनके हाथ से हो, यही मैं प्रार्थना करता हूँ। सबसे पहले मैं आज संत गुरु संत शिरोमणि रविदास महाराज की जयंती के निमित्त सभी
भारतीयों को मैं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करता हूँ। संत शिरोमणि पिछड़े समाज से होते हुए भी उन्होंने अपने भक्ति मार्ग से सभी समाज को एक जीवन मार्ग दिया और उसे भक्ति मार्ग से समाज में परिवर्तन होता है। इस तरह का उन्होंने मार्ग अपनाया। उसी छूत अछूत समाज के व्यवस्था में भी संत मीराबाई उन्होंने अपने संत शिरोमणि को गुरु मनाया। यही उनका ऊंचाईपन दिखाई देता है। पिछड़े समाज से होते हुए भी सभी संतों का संत बनना और शिरोमणि के रूप में सभी के सामने आना, यही उनके समाज सेवा का रूप। हमें उनका जीवन के सामने हमें उस रास्ते से जाना होगा। यही मुझे संत शिरोमणी महाराज के जयंती निमित्त लोगों से अपील करना है। तर रविदास महाराजांची जयंती आहे। आज सर्व आमचे समाजबंधू आणि आमच्या वैशालीताई शेवाले नगरसेविका यांचेही इथं आल्याबद्दल व इतर आमचे समाज इकट्ठा आज गेल्या 5 वर्षापासून आम्ही समाज इकट्ठा करण्यासाठी करतो आहे। आमची पहिली ज्या टायमाला जयंती झाली त्या टायमाला आमचे 5 ते 6 समाजाची माणसं होती, पण तरी आमचे जे समाजबंधू आहे यांनी खांद्याला खांदा लावून आम्हाला पाठिंबा देऊन आज आमचा भव्य दिव्य असा समाज उभा राहिलेला आहे। याच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही आज शुभेच्छा देतो। आज आपण लल्लूबाईमध्ये संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी करत आहोत। हे जे मंदिर आहे आमचं लल्लूबाईमध्ये, ह्याला गेले 4 वर्ष झालेले आणि 4 वर्षापासून आम्ही जयंती करत आहोत। आज संत रोहिदास महाराजांची जयंती करण्याचं एकच कारण आहे की त्यांनी जे विचार आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्या विचारांवरती चालणं आणि त्या मार्गावरती आपण चालणं, आणि हे चालण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, म्हणूनही आपण जयंती करत आहोत। त्यांचे जे विचार आहेत त्या विचारानुसार जर प्रत्येकजण चालत गेला तर मला वाटतं समाजामध्ये नक्कीच सुधारणा होईल। आणि जयंती करण्यामागे निमित्त एकच आहे की सगळ्यांनी एकत्र यावं आणि एकत्र राहावं, इतकंच बोलू शकते। आजची ही जयंती लल्लूबाईमध्ये आज 4थं वर्ष आहे, तर मी देवाजवळ प्रार्थना करते की वर्षानुवर्ष इथे आम्हाला जयंतीला बोलवावं आणि आम्ही इथे जयंती साजरी करावं। इतकंच जय महाराष्ट्र। सर्वप्रथम सर्वांना जय रविदास। आज या ठिकाणी आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत। हे का जमलेलो आहोत? कारण एका माणसाने एक स्वप्न बघितलं की ते रविदासांचं मंदिर पाहिजे आणि ते स्वप्न त्यांनी पूर्ण करत राहत इथे 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत। तर मला असं वाटतं की असे जसे आमच्याकडे एक कार्यकर्ते घडत आहेत किंवा निर्माण होत आहेत, असे प्रत्येक विभागात जर निर्माण झाले तर संत रविदासांचा जो समताचा संदेश आहे तो अख्ख्या महाराष्ट्रभर आणि देशाभर असा जोरात जाईल। कारण आज पंजाबची जी निवडणूक आहे फक्त संत रविदास या विषयावरती ती लढत आहेत। एवढं मोठे हे संत आहेत ज्यांची आज एवढी लोक आज इथे जमा आहेत। त्यामुळे प्रत्येकाला सांगायचं आजच्या जयंती शुभेच्छा देतो आणि प्रत्येक वर्षी इथे जी जयंती आहे ती मोठ्या स्वरूपात व्हावी। यांना काही मदत लागेल ती आम्ही आमच्या मार्फत करायला तयार आहोत। संत शिरोमणी राष्ट्रसंत रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी ललुबाई कंपाऊंड या वसाहतीमध्ये ज्यांच्या प्रयत्नाने या मंदिराची वास्तू निर्माण झाली असे आमचे भारतीय जनता पार्टीचे सहकारी सावर्डेकर बंधू त्यांच्या कल्पनेतून एक वीट रचून त्यांच्या अथक प्रयत्नाने आपल्या समाजाला बरोबर घेऊन या महात्म्याचं मंदिर आपल्या वसाहतीमध्ये व्हावं या दृष्टिकोनातून त्यांच्या अथक मेहनतीने हे मंदिराची निर्मिती झाली। खऱ्या अर्थाने मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आजच्या या 645व्या जयंतीनिमित्त संत रोहिदास महाराजांना वंदन करतो। सर्व समाजाला भारतीय जनता पार्टी मानपूर शिवाजीनगरच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। MFA Films International Production House Mumbai. Films, music, albums, Hindi, Bhojpuri albums, making and releasing. Films making, releasing and marketing all types advertisement worldwide. More information. Email ID mfafilmsinternational@gmail.com. Book your ad. Today India News. Advertisement for this channel
Book your ride. Call now 8452880084.